नमस्कार, आपण पाहतात मोमेंट टीव्ही मराठी। सासवड येथे भाजपचे आंदोलन, मागील काँग्रेस सरकारचा केला निषेध। काँग्रेसने घटनेत बदल केल्याचा आणि आणीबाणी लावल्याचा करण्यात आला निषेध। पुरंदर तालुक्यातील सासवड येथे जयप्रकाश चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेसचा निषेध करण्यात आला। यासाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस सरकारचा निषेध करण्यात आला। काँग्रेसने 108 वेळा संविधान बदलले, त्यांच्याच काळामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली। त्यांच्या काळामध्ये अनेक बंधने लादली गेली। त्या काळी लोकांना याचा मोठा त्रास झाला। याचा निषेध करण्याकरता भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरलाय। जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संविधान बदलणार नाही असे मोदी साहेबांनी सांगितले। कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलले जाणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका असं आश्वासन यावेळी भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आले। इंदिरा गांधींच्या काळामध्ये आपत्कालीन घोषणा करण्यात आली। यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लालकृष्ण अडवाणी, मोरारजी देसाई यांना जाणीवपूर्वक इंदिरा गांधी सरकारने जेलमध्ये टाकले। सामान्य जनतेची लूट या काळामध्ये केली गेली असा आरोप यावेळी भाजपकडून करण्यात आलाय। तर 25 जून हा दिवस भाजपकडून काळा दिवस म्हणून पाळण्यात आलाय। मोमेंट टीव्ही मराठीसाठी कृष्णा फुलवरे, सासवड। 1975 रोजी काँग्रेस सरकारने त्यावेळेस आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू केली आणि संविधानाची सुद्धा हत्या केली। त्या निषेधार्थ इथे आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत आहोत। धन्यवाद। आज भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुका हवेली यांच्या वतीने आज 25 जून 1975 हा काळा दिवस आपण या ठिकाणी सासवड शहरामध्ये पुरंदर हवेलीचे नेते जालिंदर भाऊ कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्याचबरोबर या आणीबाणीमध्ये खरा संघर्ष केलेले आमचे मार्गदर्शक स्वयंसंघाचे खळदकर आज या ठिकाणी सर्वजण या दिवसाचा निषेध करण्यासाठी, काळा दिवस करण्यासाठी आज देशाभरामध्ये सर्व ठिकाणी हा काळा दिवस केला जातोय। खरं तर आपण पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। काळा दिवस अशा परिस्थिती होता की काँग्रेसचे पंतप्रधान असताना त्यांनी हा काळा दिवस आपत्कालीन घोषित केला। त्याचबरोबर आपले पत्रकार बंधू असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, यांना जेलभर आंदोलन केलं। पत्रकारांवरती निर्बंध लागू केले, कुठली सोशल मीडिया चालू करून दिली नाही। 21 महिन्याचा सर्वत्र जो काळा दिवस खरं तर झाला, त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्वजण पदाधिकारी निषेध करतोय। या काँग्रेस सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। काँग्रेस सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। यानंतर अजिंक्य भैया टेकवडे बोलतील। काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध, आणीबाणी काँग्रेस जाहीर करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध, संविधानाची हत्या करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध, संविधानाची हत्या करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध। आजपासून 49 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाने संविधानाची हत्या करून देशामध्ये आणीबाणी लागू केली, मिसा कायदा लागू केला आणि संपूर्ण देश तुरुंगामध्ये बदलून टाकला। हाच काँग्रेस पक्ष आज भारतीय जनता पक्षाचा सत्तेत आला तर संविधान बदलेल असं सांगतोय, पण याच काँग्रेस पक्षाने 108 वेळा संविधान बदललं आणि आणीबाणी लावून काँग्रेस पक्षाने देशाच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाची हत्या करण्याचं पाप काँग्रेसने केलं। आज त्याला 49 वर्ष पूर्ण होत आहेत। या सगळ्या काँग्रेसच्या कृतीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते देशभरामध्ये आज काळा दिवस साजरा करतायत। आज सासवड शहराच्या माध्यमातून सासवडचे शहराध्यक्ष संतोष काका जगताप, आमचे ज्येष्ठ नेते माननीय जालिंदर भाऊ कामथे, अजिंक्य भैया टेकवडे, साकेतजी जगताप, याचबरोबरीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आज सासवड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खरं तर 25 जून 75 रोजी काँग्रेस पक्षाने आणीबाणी घोषित केली आणि
संपूर्ण देशभर हाहाकार माजला। अनेक पत्रकार बंधू असतील, अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, यांना कुणं पूर्व सूचना देता मिसाखाली अटक केली। जवळपास 21 महिन्याचा हा कालावधी खऱ्या अर्थानं तो 25 जून 75 हा काळा दिवस म्हणून इतिहास घालला जातो। आणि आज 49 वर्ष होतात काँग्रेस सरकारने जवळपास 108 वेळा संविधानामध्ये बदल केला। आणि असं असताना आज काँग्रेस पक्ष किंवा बाकीचे विरोधी पक्ष संविधान बचाव म्हणून भारतभर त्या ठिकाणी हाक घालतात। खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक खोटा प्रचार केला जातो आहे। पंतप्रधान मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये सातत्यानं जेव्हा मोदी साहेबांनी घोषणा केली 400 पार, तेव्हा यांनी संविधान बचाव, परंतु 400 त्या ठिकाणी 108 वेळा काँग्रेस पक्षाने संविधान बदललं आहे। त्यांच्या काळामध्ये आणीबाणी लागू केली आणि असं असताना त्या काळी खळकर साहेब आहेत तिथं, त्यांना देखील तुरुंगात भोगावं लागलं। असे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक बंधनं लादली गेली। वृत्तपत्र स्वातंत्र्य असेल, भाषण स्वातंत्र्य, या सगळ्या गोष्टीवरती बंदी आणून लोकशाहीचा गळा घोटायचं काम त्या काळी काँग्रेस पक्षाने केलं आहे। आणि त्या अशा गोष्टी परत होऊ नयेत, त्या काळी लोकांना झाला त्रास, अनेका तुरुंगाने काय नसते गरज असताना कारण असते तुरुंगात जावं लागलं। या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मनाला खोल जखमा करणार आहेत। आणि याचा निषेध करण्याकरता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावरती उतरलेले। असा दिवस परत आता कामा नये असं या ठिकाणी सगळे आम्ही सांगतोय। आणि खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी अनेक सांगितलं आहे, कुठल्या वर्षी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान बदलणार नाही, परंतु जाणीवपूर्वक तेच सांगून ग्लोबल नीतीचा वापर करून 10 वेळा खोटं सांगितल्यानंतर लोकांना खरं वाटतं, पण जाणीवपूर्वक आता त्याचं खोटं सांगून संविधान बदलणार आहे। मोदी साहेब किंवा बाकीचे त्यांचे सर्व सहकारी सांगतात कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार नाही, ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे। परंतु जाणीवपूर्वक सातत्यानं खोटं बोलून संविधान बदलणार या अफवा त्या ठिकाणी पसरवतात। खरं संविधान त्या ठिकाणी बदलायची भूमिका काँग्रेस पक्षाने अनेकदा केली। आणि 25 जून 75 रोजी आणीबाणी घोषित केली, तेव्हा त्या काळी अनेकांचा त्रास त्या सहन करावा लागला। त्याचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती उतरला आहे। मी सगळ्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी प्रतिस्वरूपामध्ये खरं तर सगळे संतोष जगताप अध्यक्ष असतील, चाकेंचे असतील, ज्यांनी आणीबाणीमध्ये तुरुंगात पत्करला, ते असे खळकर साहेब असतील, अजिंक्य बाईतेकवडे, पांढरा त्या ठिकाणी आमचे देवकर मानूकाका असतील, गणेशराव मेमोले असतील, महाराज सलील महाराज असतील, अमोल असे, परत आमचे संतोष जगताप हे सगळे प्रमुख आज ते आमचे सगळे ठाकरे निकम आहेत, हे सगळे पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सगळ्यांचा आभार मानतो। आणि परत एकदा 25 जून 75 रोजी काँग्रेस सरकारने त्या ठिकाणी आणीबाणी लादली, त्याचा मी जाहीर निषेध करतो। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी पुरंदर हवेलीचे सर्वच पदाधिकारी आणि आमचे खळदकर साहेब यांच्या संघाच्या देखील वतीने हा काळा दिवस या ठिकाणी साजरा करतो। आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सन्माननीय जालिंदर भाऊ कामटे साहेब या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील। सन्माननीय उपस्थित, 25 जूनला आणीबाणी आणली, ते संविधानचा हत्या खरं कोणी केली तर कोर्टाने त्यावेळच्या पंतप्रधानांचं पंतप्रधानपद कोर्टाच्या निर्णयाने गेलं होतं। आणि त्यामुळं पंतप्रधानपद जाणार म्हणल्यावर आणीबाणी आणली आणि काहीही कारण नसताना मध्यरात्री झोपेत असणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडलं। त्यामुळं ह्यांना टाळ्यावर आणण्यास आवश्यकता होती, म्हणून त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या विरोधी म्हणजे संविधानाच्या विरोधी असणाऱ्या सरकारनं विरोधी सत्याग्रह केले। आणि त्यामुळं इतक्या प्रचंड प्रमाणावर सत्याग्रह झाले की त्यामुळं सरकारला आणीबाणीचा बिनशर्त माघार घ्यावी लागली। म्हणतात ना की नापास झालेल्या मुलाशिवाय नापास झालेला मुलगा जर असेल तरच पास झालेल्याचं किंमत कळती, दुसरा नंबरचा जर का वर्गात मुलगा असेल तरच 1 नंबरच्याची किंमत कळती। त्याप्रमाणे या तत्कालिक पंतप्रधानांनी आणीबाणी आणली, त्यामुळं आणीबाणी उठवणं आणि संविधान याची किंमत त्यांच्यामुळं कळाली। खरं म्हणजे त्याबद्दल त्या काळच्या पंतप्रधानांचे आभारच मानले पाहिजेत। धन्यवाद।